Hello, dear students. Dr. Bapuji Salunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Types of Motion. The learning outcome for our today's lecture is explain the equations of motion for the given body moving in the given type of a path. Dear students, here we are going to discuss about the rectilinear motion happening under the effect of gravity. Okay, gravitational force, gravitational field जे आहे त्याच्या अंडर ॲक्शन कशा पद्धतीने रेक्टिलिनियर मोशन होते, त्याची व्हॅल्यू, त्याची इक्वेशन याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिलेले आहेत, रेक्टिलिनियर मोशन ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. याच्या संदर्भात आपण सेपरेट 2 व्हिडिओज बघितलेत की इक्वेशन्स ऑफ मोशन आणि त्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स. समजा एखादी बॉडी आहे जी रेक्टिलिनियर मोशनमध्ये ट्रॅव्हल करते, तर तिची सुरुवातीची व्हेलॉसिटी यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. हा व्हेलॉसिटी चेंज घडून येण्यासाठी किती टाईम लागला? टाईम टी इतका लागला. त्यानंतर टाईम टीमध्ये बॉडीने ट्रॅव्हल किती डिस्टन्स केलं? एस. आणि ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन ए. आणि याच्यावरून आपण 3 रेक्टिलिनियर मोशन्स आपण ची इक्वेशन आहे ती या ठिकाणी दिली. ही ते 3 इक्वेशन्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन आहेत. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. पण आता अंडर ॲक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटी ओके कशा पद्धतीने इक्वेशन्स ऑफ मोशन डेव्हलप होतात आणि त्याच्या कोणकोणत्या केसेस आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यावर आधारित न्यूमेरिकल. चला, इक्वेशन्स ऑफ मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ओके, केस 1 आता काय आहे पहा. केस 1 व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन, म्हणजे एखादं ऑब्जेक्ट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शननं जर का मूव्ह करत असेल तर इक्वेशन्स ऑफ मोशन कशा पद्धतीनं असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आपली केस काय पहा की हे ग्राउंड आहे, ही जी आपल्याला या ठिकाणी ग्रीन स्लाइड दिसते आपल्याला इथं, ती आहे ग्राउंड. आता हे ऑब्जेक्ट आहे, ब्लू कलर जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, ती त्याची इनिशियल पोझिशन आहे आणि ते व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशननं चाललेलं आहे. ओके, आपण केस कन्सिडर करतोय व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन, म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शननं चालले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजून येते का बा की ते इनिशियल पोझिशन हे आहे आणि ते येऊन व्हर्टिकल डाऊनवर्ड मोशन म्हणजे इथं या ठिकाणी फायनल पोझिशनला येणार आहे. म्हणजेच ऑब्जेक्टच्या ट्रॅव्हलिंगची डिरेक्शन आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डिरेक्शन ह्या दोन्ही सेम आहेत, दोन्हीही टुवर्ड्स द अर्थ आहेत. पहा परत एकदा, बॉडी जी आहे ती सुद्धा अर्थच्या दिशेनं डिरेक्शननं चाललेली आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची सुद्धा जी काही डिरेक्शन आहे ती सुद्धा काय आहे? अर्थच्या दिशेने आहे. मीन्स बोथ द डिरेक्शन्स ऑफ मीन्स द डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ द ऑब्जेक्ट अँड द डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बोथ आर इन द सेम डिरेक्शन, दॅट इज टुवर्ड्स द अर्थ. ओके, आणि म्हणून आपण जे इक्वेशन्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन पाहिले त्याच्यामध्ये एक स्लाइट चेंज करतोय. त्याच्यामध्ये ए ही जी टर्म आहे त्याला आपण रिप्लेस करतोय जी या टर्मनं. जी म्हणजे स्मॉल जी हे जे आहे ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या टर्मनं आपण रिप्लेस करतो. आणि त्यानंतर आपली इक्वेशन्स ऑफ मोशन कसे बनतायत पहा. व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एस स्क्वेअर प्लस 2GS. Dear students, these 3 equations are applicable to the bodies moving vertically downward motion in rectilinear form. म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शननं ट्रॅव्हल करत असणाऱ्या आणि रेक्टिलिनियर मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीजसाठी हे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन ॲप्लिकेबल आहेत. ए इज इक्वल टू जी आपण असं या ठिकाणी का रिप्लेस केलं? कारण की ऑब्जेक्टची ट्रॅव्हलिंगची डिरेक्शन आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डिरेक्शन ह्या सेमच आहेत, त्या टुवर्ड्स द अर्थ आहेत. ओके, आणि म्हणून ही पहिली केस अशी आहे की व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. आता सेकंड आपली केस कशी आहे बघा. व्हर्टिकली अपवर्ड मोशन असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर काय, म्हणजे एखादं ऑब्जेक्ट हे व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शननं चाललेलं आहे, वरच्या दिशेनं चाललेलं आहे, ऊर्ध्व दिशेला वरच्या दिशेला चाललेला आहे, तर त्याला आपण
कशा पद्धतीने इक्वेशन्स ऑफ मोशन त्याची डेव्हलप होणार आहेत अंडर ग्रॅव्हिटी ते आपण या ठिकाणी बनवणार. म्हणजे आपण कोणत्या सिनेरिओचा विचार करायला लागलेलो आहोत पहा. तर एखादं ऑब्जेक्ट या ठिकाणी ग्राउंडवर आहे, अर्थवर या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे आणि ते ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन म्हणजे या डिरेक्शननं चाललेलं आहे. म्हणजे पहा, ही त्याची इनिशियल पोझिशन असणार आहे आणि ही त्याची फायनल पोझिशन असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट हे व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनने या ठिकाणी चाललेलं आहे. ओके, आता या ठिकाणी बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डिरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द अर्थ असणार आहे. आणि हे ऑब्जेक्ट चाललेलं आहे एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन म्हणजे अगेन्स्ट द कॉर अवे फ्रॉम द अर्थ. पहा, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डिरेक्शन आहे टुवर्ड्स द अर्थ आणि ते जे ऑब्जेक्ट आहे ते व्हर्टिकली अपवर्ड्स चाललेलं आहे. याचाच अर्थ इट्स गोईंग फ्रॉम अवे फ्रॉम द अर्थ. म्हणजेच ऑब्जेक्टच्या ट्रॅव्हलिंगची डिरेक्शन आणि पृथ्वीच्या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डिरेक्शन ह्या वेगळ्या आहेत आणि एक्झॅक्ट बोलायचं तर त्या एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहेत. ओके, means the direction of traveling of an object is in upward direction, that is it is away from the earth, and the direction of acceleration due to gravity is towards the earth. So both the directions, means the direction of acceleration due to gravity and the direction of traveling of an object are exactly opposite to each other, and for this reason we have to replace the acceleration term in rectilinear motion equations by minus g. इक्वेशन्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन जी आहेत त्याच्यामध्ये ए ॲक्सेलरेशनची जी टर्म आहे त्याला आपण मायनस जीनं रिप्लेस करणार ज्यावेळी व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शननं मोशन होणार आहे ऑब्जेक्टची. का? कारण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ऑब्जेक्टची डिरेक्शन जी आहे ट्रॅव्हलिंग करण्याची त्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत एकमेकांना. म्हणून ॲक्सेलरेशनच्या टर्मला आपण मायनस जीनं रिप्लेस करणार आणि त्यानंतर आपली इक्वेशन्स ऑफ मोशन बनणार व्ह्यू इज इक्वल टू यू मायनस जी टी, देन एस इज इक्वल टू यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर अँड v square is equal to u square minus 2js. These three equations of motion are applicable to the bodies or the objects which are traveling in upward, vertically upward direction and which are in a rectilinear motion. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेनं ट्रॅव्हल करत असेल, पृथ्वीच्या सरफेसच्या अपोजिट डिरेक्शननं जर का ट्रॅव्हल करत असेल आणि ते रेक्टिलिनियर मोशनमध्ये असेल तर तुम्ही ही इक्वेशन्सचा वापर तुम्ही करू शकता. जी मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते हे आपल्याला माहिती आहे. आता याच्यावर आधारित आपण काही न्यूमेरिकल्स पाहू. अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अप इफ इट फॉल्स बॅक टू ग्राउंड स्टेट सेम स्पॉट आफ्टर 3 सेकंड, फाइंड द हाईट रिचिंग बाय इट. आता काय सांगण्यात आलेलं आहे पहा, एक बॉल जो आहे त्याला व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला थ्रो करण्यात आलं. ओके, आणि त्याला थ्रो केल्यानंतर 3 सेकंदांनंतर तो बॉल बरोबर त्याच स्पॉटला येऊन परत खाली पडला, तर तो किती मॅक्सिमम हाईटला गेला होता हे विचारण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की हाईट आपल्याला विचारलेली आहे. जर का तो ऑब्जेक्ट वर फेकल्यापासून तो परत जमिनीवर त्याच स्पॉटला येण्यासाठी जर का 3 सेकंद इतका वेळ लागला असेल, याचाच अर्थ त्यानं हाईटवर पोहोचण्यासाठी किती वेळ घेतला, तर निम्मा हाफ टाईम घेतला 3 सेकंदाचा. कारण 3 सेकंद हा टोटल ड्युरेशन आहे की त्यानं ऑब्जेक्टवर फेकला, तो एका हाईटला गेला आणि परत त्या हाईटवरून तो मागं अर्थकडे आला किंवा त्या सेम स्पॉटला आला. म्हणजे त्यासाठी 3 सेकंद लागले, म्हणजे त्याला हाईटवर पोहोचण्यासाठी निम्मा वेळ लागला. ओके, म्हणजेच किती हाफ टाईम लागला, म्हणजे 3 सेकंदच्या निम्मे, म्हणजेच किती वेळ लागला, 1.5 सेकंद. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एस विचारलेलं आहे, म्हणजे ते डिस्टन्स किती असेल असं विचारले. आता सुरुवातीला म्हणजे इनिशियली त्याची वेलॉसिटी किती असणार आहे, 0. त्यानंतर किती टाईममध्ये तो पोहोचला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, 1.5 सेकंद एवढ्या टाईममध्ये तो पोहोचला. म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं पहा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. ओके, या ठिकाणी आपण हे फाइंड आउट करू शकतो. ओके, हे पहा, एस इज इक्वल टू 0 प्लस 1.2 sorry 1/2 into 9.81 into 1.5 square. Okay, and the value of distance coming out or height coming out is 11.04 meter. So this is how you can solve the equation. Dear students, if you put minus sign here, okay, even then you will come with the answer minus 11.04 meter. But as we all know that length can't be negative,
So you have to put it in modulus and you will come with answer 11.04 meter. Okay, so this is how you can solve the example. Next example is body is thrown vertically upwards with an initial velocity of 30 meter per second. Find the maximum height reached by a body. पहा परत एकदा सुरुवातीला बॉडीची वेलॉसिटी किती आहे म्हणून सांगितलेलं आहे 30 मीटर पर सेकंड. द इनिशियल वेलॉसिटी ऑफ बॉडी इज 30 मीटर पर सेकंड अँड यू आर आस्क्ड द मॅक्सिमम हाईट अटेंड बाय अ बॉडी. ओके, आता एक लक्षात घ्या की व्हेन अ बॉडी कवर्स मॅक्सिमम हाईट त्यावेळी व्ही किती असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे बॉडी ज्यावेळी मॅक्सिमम हाईटला पोचली असेल त्यावेळी तिथं जाऊन बॉडीची वेलॉसिटी किती होणार 0. म्हणजे फायनल वेलॉसिटी झाली 0. म्हणजे यू इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंड. S is equal to the value which we have been asked to calculate, V is equal to 0. So the third equation, V square is equal to U square minus 2GS, we are applying. Why we are applying this is because the motion of a body is happening vertically upwards. So U square minus 2GS. Rearrange the formula for S. S is equal to U square minus V square upon 2G. Put the values and you will come up with answer. S is equal to 45.87 meter, the maximum height covered by the body. Okay, so this is how you can solve the example. The next example is a body is allowed to fall from the terrace of a building 200 meter high. After what time will it reach the ground? What will be its velocity at that time? पहा काय सांगण्यात आलंय की एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगची हाईट जी आहे ती 200 मीटर इतकी आहे. म्हणजे त्याचं टेरेस आणि ग्राउंड यांच्यामध्ये अंतर जे आहे ते 200 मीटर हाईट इतकं आहे, 200 मीटर इतकं आहे. ओके, आता आपणास हे विचारलेलं आहे की किती वेळानंतर ती बॉडी ग्राउंडला पोहोचेल आणि त्यावेळी त्याची वेलॉसिटी किती असेल असं विचारले. म्हणजे पहा बॉडी ज्यावेळी आपण टेरेसवरती बॉडी असणार आहे त्यावेळी तिची वेलॉसिटी किती असणार आहे 0. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे 0. व्ही म्हणजे आपल्याला फायनल वेलॉसिटी ॲक्च्युली विचारलेलं आहे किती असणार आहे, त्यामुळे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता डिस्टन्स सांगितलेलं आहे किती बॉडी ती डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे म्हणजे टेरेसपासून ग्राउंडपर्यंत 200 मीटर. कारण किती टाईम लागेल हे विचारण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या की आपल्याला सुरुवातीला टाईम फाइंड आउट करूया. आपण टाईम फाइंड आउट करण्याचे 2 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. म्हणजे कोणता आहे, पहिला एक फॉर्म्युला आहे, दुसरा एक फॉर्म्युला आहे. पण पहिल्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला टाईमची रिक्वायरमेंट आहे, तिथं ऑलरेडी आपल्याला लागणार आहे, लक्षात घ्या ती. त्यामुळं आपण त्याच्यावरून टाईम आहे तो फाइंड आउट करू शकत नाही. पण आपल्याकडे दुसरं जे इक्वेशन आहे एस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर, याच्यावरून मात्र आपण टाईम फाइंड आउट करू शकतो. एस इज इक्वल टू यू इनिशियली 0 आहे म्हणजे इथं 0 हाफ GT स्क्वेअर. ओके, and that's why when you simplify the equation t square is equal to 40.77. therefore t is equal to 6.38 seconds. म्हणजे टाइम त्या बॉडीला टेरेसवरून ग्राउंडवर येण्यासाठी काय किती टाइम लागलं 6.38 सेकंड. आता नेक्स्ट टर्म आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे तर व्हेलॉसिटी ॲट दॅट टाइम. आता व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे कारण बॉडी जी आहे ती वर्टिकली डाऊनवर्ड्स ट्रॅव्हल करते. म्हणजे V इज इक्वल टू U प्लस GT हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरला पाहिजे. आता पहा आपल्याकडे U ची व्हॅल्यू आहे, G ची व्हॅल्यू आहे आणि टाईमची सुद्धा व्हॅल्यू आहे. ह्या सर्व व्हॅल्यू पुट करा. U ची व्हॅल्यू 0, G ची व्हॅल्यू 9.81 आणि T ची व्हॅल्यू जी आहे ते 6.385. आणि आपण या सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं V इज इक्वल टू 62.64 मीटर पर सेकंड. So in this way you can solve the numericals based on the equations of a motion under gravity. Thank you dear students.